विद्यमान आमदारांनी ऐका, विद्यमान आमदारांनी त्यांच्या गेल्या टर्म मध्ये केलेली विकासाची कामं सांगा आणि अशी कोणती विकासाची कामं किंवा विकासाचं मॉडेल आहे ज्याने मतदारांना फायदा झाला. आजपर्यंत एकही गाव असं दाखवून द्यायचं की त्या गावात मोनिकाताईचा एक विकास काम नाही म्हणून. एकही गाव दोन्ही तालुक्यातलं, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यामधलं एकही दाखवून द्या. सर्वात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामं झाले असतील, सर्वात मोठ्या प्रमाणात रस्त्याचे कामं झाले असतील तर शेवगाव पाथर्डी झाले. यापूर्वी 5 वर्षापूर्वी सारे रस्त्याला खड्डे होते. आणि सगळ्यात दुसरा प्रश्न असा की सगळ्यात जास्त निधी आणला असेल तर या ठिकाणी आमदार मोनिकाताई राजळेंनी आणला आणि सर्वसामान्याला न्याय देऊन सर्वसामान्यांचे शेतकरी असो महिला असो यांचे सगळ्यांचे प्रश्न सोडले आणि सगळ्यात मोठा विकास निधी या वार्डात आणून विकास केलाय. ठीक, तुम्ही ऐकू येतं तुम्हाला. सगळ्यात महत्वाचं, मोनिकाताई राजळे यांनी जलजीवन मिशनच्या अंतर्गत 112 कोटी रुपये शेवगाव तालुक्यासाठी आणलेले आहेत. त्याच्यानंतर प्रादेशिक जलजीवन योजनेत खाली 190 कोटी रुपये आणलेले आहेत. सगळ्यात महत्वाचा मूळ मुद्दा शेवगावचा जो पाणी प्रश्न होता तो फक्त मोनिकाताई राजळेंनी सोडवलेला आहे. यांच्याकडे 15 वर्ष यांच्याकडे आमदारकी होती, 15 वर्ष यांच्याकडे आमदारकी होती. ह्यांच्याच लोकांनी शेवगावच्या वॉलची संख्या वाढवली आणि हा पाण्याचा प्रश्न यांनी निर्माण केलेला आहे. मोनिकाताईंनी 90 कोटी रुपये आणले. त्या 90 कोटीचा पाण्याचं काम चालू व्हायचंय. आमच्या पालिकेला ठेकेदार बोगस लागला, ठेकेदारावर गुन्हा दाखल झालेला आहे. त्या ठेकेदारांनी शेवगावकरांची फसवणूक करायला ठरवलं होतं. त्या ठेकेदाराला हाकलून देऊन नवीन टेंडर करून आज मोनिकाताई राजळे यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात करून दिलेली आहे. शेवगावच्या वाड्या वस्त्यावर पाण्याचं काम झालेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचा मूळ मुद्दा शेवगाव तालुक्यातली रस्त्याचा राहिलेला विषय 205 कोटी रुपयाचा तिसगाव ते पैठण हा रस्ता मोनिकाताईंनी मंजूर करून आणलेला आहे. चला नेते ऐका, मी तुमच्याकडे पण येणार आहे या विषयावर. 1 मिनिट, मी आधीच म्हणलो घोषणाबाजी झाली तर मी येणार नाही. मला सांगा, त्यांनी जे मुद्दे मांडले विकासाच्या संदर्भात ते तुम्ही ऐकले बरोबर, तुम्हाला ते पटतात का? अजिबात नाही. या आमदारांना मोनिकाताई राजळेंना टक्केवारी आमदार सगळ्यात जास्त टक्केवारी खाल्ली असेल तर शेवगावमध्ये जी रस्त्यांची दुरावस्था आहे त्याला कारणीभूत फक्त मोनिकाताई राजळे यांनी खाल्लेली टक्केवारी आहे. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विमा 70 कोटीच्या पेक्षा जास्त आलेला आहे आणि शेवगावमध्ये सगळ्यात जास्त 10 कोटीच विमा मिळाला. याला कारणीभूत पक्ष मोनिकाताई राजळे आमदार आहेत, अकार्यक्षम आमदार. राहता तालुक्याला 122 कोटीचा विमा भेटला, पाथर्डी तालुक्याला 75 कोटीचा भेटला आणि शेवगाव तालुक्याला फक्त 10 कोटी विमा भेटला. याला फक्त कारणीभूत मोनिकाताई राजळे यात आहेत. बोला, आमदारांच्या प्रतिनिधीने जे मुद्दे मांडले ते तुम्हाला पटतात का? अजिबात नाही. आमदारांनी जे प्रतिनिधीने मुद्दे मांडले त्याच्यामध्ये खास करून या शेवगाव शहराच्या पाणी पुरवठ्याचा सगळ्यात अगोदर जर प्रश्न सोडला असेल तर तत्कालीन आमदार चंद्रशेखर घुले पाटलांच्या काळामध्ये प्रशासकीय मान्यता त्याला मिळाली होती. नंतरच्या काळामध्ये आमचा पराभव झाला. परंतु या 10 वर्षाच्या काळामध्ये शेवगाव शहरामध्ये जे आमचे मित्र आशुतोषने आता मुद्दा मांडला, एकाही ठिकाणी कुठेही पाणी पुरवठा योजनेचं काम चालू नाही. 20-20 दिवसाला शेवगाव शहरामध्ये पाणी आहे. धरण फक्त 8 किलोमीटर अंतरावरती आहे. मोनिका राजळे 100% सबसेट अपेक्षित ठरलेले आहे. चला तुमच्याकडे येतो. प्रत्येकाचा एक प्रतिनिधी सुरुवातीला घेतो मी. हा बोला, त्यांनी जे म्हणलं ते तुम्हाला पटतं का? नाही, अजिबात नाही. विद्यमान आमदार ह्या 10 वर्षापासून या ठिकाणी आमदार आहे आणि आजही शेवगाव आणि परिसरातली जनता 15-15 दिवसानंतर या ठिकाणी पाणी येतंय. मग 10 वर्ष तुम्ही सत्तेत होता, मग 10 वर्षात तुम्ही काय केलं की आजही अशुद्ध आणि शुद्ध पाणी या ठिकाणी मिळत नाही. त्यासाठी आमचा लढाई आहे आणि त्यासाठी आमची ही लढाई या ठिकाणी आहे. या ठिकाणी या पाण्याच्या मुद्द्यावर आदरणीय हर्षदताई काकडे यांनी आवाज उठवला, आंदोलन केलं. त्यावेळी कुठे टेंडर प्रक्रिया चालू झालेली आहे. चला मी माझा पहिला मुद्दा घेतोय. अर्थात पाथर्डी शेगाव या विधानसभा मतदारसंघाला लागलेला हा शाप म्हणा की काय, पण धरण उशाला आणि कोरड घाशाला अशी इथली परिस्थिती आहे. मंडळी असं आहे की जायकवाडी जवळ आहे, बॅकवॉटर जवळ आहे. असं असतानाही इथल्या शहरातल्या लोकांना 8 दिवसांनी, काही ठिकाणी 15 दिवसांनी पाणी येतं. मग मला विचारायचं विद्यमान आमदारांच्या प्रतिनिधींना की पाणी या विषयाला घेऊन जर 10 वर्ष त्यांच्याकडे होती तर त्यांनी केलं काय? सगळ्यात मूळ मुद्दा पाण्याचा जो विषय
पाण्याचा जो विषय आहे तो शेवगावकरांचा 20 वर्षापासूनचा विषय होता आणि मुळात पहिले जे लोकप्रतिनिधी होते 2009 ते 2014 साली जे लोकप्रतिनिधी होते ते निष्क्रिय वागल्यामुळं आज मोनिकाताईंनी 2019 साली शेवगाव शहराकरता 72 कोटी रुपयाची पाणी योजना ती जीएसटी धरून 90 कोटी रुपयाची मंजूर करून आणली आणि मुळात हे जे आज आरोप करतायत यांच्यात काही लोकांनी शहरात जबरदस्तीने वॉल वाढवून ती योजना जिल्हा परिषदच्या अंडर चालू असून सदर योजना शेवगाव शहराला तसं बघायला गेलं वास्तविक रोज पाणी येतं पण त्यांनी वॉलची संख्या वाढवल्यामुळं पाण्याला रोज उशीर होतो त्याचं कारण पण हेच आहे. ठीक पाण्याच्या विषयाला घेऊन विद्यमान आमदारांच्या प्रतिनिधींनी 1 मिनिट जे दावे केले त्यांनी म्हणलं योजना आणली निधी आणला काय म्हणणं आहे तुमचं? वास्तविक ह्या सगळ्या योजना उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असतानाच मंजूर झालेल्या होत्या परंतु आता आमच्या मित्रांनी सांगितलं की हे कोणी कार्यसम्राट नसून टक्केवारी सम्राट आहेत. यांनी एकदा शेवगाव शहराचं टेंडर झालेलं रद्द केलं स्वतःच्या सोयीच्या माणसाला मिळालं नाही म्हणून. जी काही योजना आहे ती आतापर्यंत पूर्ण व्हायला पाहिजे होती. आजही 18-20 दिवस शेवगाव शहराला पाणी मिळत नाही. पाथर्डी शहराला त्या ठिकाणी 10 दिवस पाणी मिळत नाही. जी भगवानगड आणि 45 गावाची योजना होती ती योजना महाविकास आघाडी सरकारने मंजूर केली परंतु त्याचंही काम अद्याप पूर्ण झाले नाही. ज्या कामासाठी विद्यमान आमदारांनी 5 वर्षापूर्वी नारळ फोडून त्या परिसरामध्ये मतं मागितली होती ती देखील कामं आजपर्यंत झालेली नाही. त्यामुळे विद्यमान आमदार हे कार्यसम्राट नसून टक्केवारी सम्राट आहे असा आमचा स्पष्ट दावा आहे. ठीक येतो मी तुमच्याकडे. बोला काय म्हणणं आपलं? कशाबद्दल? पाण्याचा विषय. पाण्याचा मुद्दा असा आहे धरण शेजारी आहे उशाला आहे पण दरवेळेस आश्वासनं दिली जातात आणि पिण्याचं पाणी शेवगाव शहराला 18 दिवसांनी 15 दिवसांनी येतं. या विद्यमान आमदारांनी प्रत्येक गोष्ट रस्त्याचा प्रश्न असो पाण्याचा प्रश्न असो कसल्याही पद्धतीने काम केलेले नाही विकास केलेला नाही. सगळा महिला वर्ग नाराज आहे. अशाच पद्धतीने विकासाचे भरपूर मुद्दे आहेत ज्याचे मी तुम्हाला प्रूफ देऊ शकते. माझ्याकडे सगळे प्रूफ आहेत. हजारो कोटीची पाण्याची योजना कोणती जलयुक्त शिवार योजना ही योजना पूर्णपणे दोन्ही तालुक्यामध्ये फेल गेलेली आहे आणि त्याच्यामध्ये फक्त टक्केवारीचा व्यवहार झाला लोकांना पाणी मिळालेलं नाही. चला पाण्याचा विषय त्यांनी म्हणला योजना आणली. बोला ना. 15 दिवसाला पाणी येतंय महिलांना पाणी नाहीये आणि ते काय कार्यसम्राट म्हणून सांगतात स्वतःला त्या कार्यसम्राट नाहीये आणि ज्या 10 वर्षापूर्वी आपले भाऊ आमदार होते त्यावेळी 2 दिवसाला पाणी होतं. इथं धरण आणलं होतं इथं जायकवाडीच्या तिथं चर खांदला आणि जनरेटर लावून पाणी आलं. दर 3 ते 4 दिवसांनी शेवगावला पाणी यायचं तालुक्यात आता 14 दिवसांनी पाणी येत आहे.